नमस्कार मंडळी. इथं युद्ध असतं पण हिंसा नसते, प्राणघातक शस्त्र नसतात. इथं हसत हसवत एकमेकांवर विनोदाचे वार केले जातात आणि त्यातूनच रंगत जातो सगळ्यांना आनंद देणारा हास्य संग्राम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदवीरांचा हास्य संग्राम. मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की या आठवड्यात कोणत्या गावच्या इनामदारांना सरपंचांकडून मानाचे फेटे मिळणार आहेत ते. तेव्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. सुरू करूया आजचा मुकाबला, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एकेकाळी श्रावण बाळाने आपल्या मातापित्यांना कावडीत बसवून काशी प्रवासाला नेलं होतं. आज इथला श्रावण बाळ आपल्या पित्याला घेऊन विमान प्रवास घडवतोय. विमान प्रवासाचा हा आगळा वेगळा अनुभव घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले. चला विमानाने चला, विमानाने चला. हॅलो 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 सर. गेलास ढगात. बाबा, शिव्या दिल्यासारखं बोलू नका. जरा गेलास ढगात. एअरवेज हीच ना? येस सर. मुंबई गोवा विमान. येस सर. येस सर. व्हॉट्सअप नंबर काय का तुझा? या बाबा या. एक्सक्यूज मी सर, तुमचा सीट नंबर काय? माझा 775. एवढा कसा असेल? एक्झॅक्टली 775. हा का लिहिलाय? अहो काका, हा फ्लाइट नंबर आहे. बिझनेस क्लास. वेलकम सर, प्लीज कम. तुमची सीट. मी वामन. बाबा रत्नागिरीला असतो. वामन चौगले. हा माझा मुलगा समीर चौगले, इंजिनियर आहे. हो, 2 लाख रुपये पगार घेतो. 2 लाख. ओरडू नका बाबा. पण लग्न कुठे अजून जुळत ना. मस्त रे. बी कम्फर्टेबल सर. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. सम्या, ही डॉक्टर आहे का रे? म्हणजे कुठं लागलं तर आपलं सांगा. सम्या, आणि डोळा लागला तर हिला सांगायचं का? मला माझी कॉमेडी या कार्ट्यात आलीच नाही. काय आपला सिरियस असतो. बाबा, काही लागलं का? म्हणजे तुम्हाला काही मदत वगैरे लागली तर हे वरचं बटन आहे ना, ते प्रेस करायचं, मग ती येईल. असं आहे ते. येस. आता कशाला प्रेस करताय? आहे ना ती समोरच, मग विचारा ना डायरेक्ट. तू जा का जरा बघू, येतेस काय? जा जरा. अहो नाही, आहे ना इकडे, तिला सांगा ना. काय बघूया तर येते काय? जा ना, जा. नाही, ठीक आहे ठीक आहे. इट्स ओके, मी जाते. या. ये समय आहे. आली रे, आली रे, आली. बाबा, जादू आहे का ती? येणारच ती. ऍक्च्युली ही इज ट्रॅव्हलिंग फॉर द फर्स्ट टाइम ना, त्यामुळे जरा. बरं, एक काम कर बा, हे घे. हे लिंबू मिरची आहे. हे ड्रायव्हरला दे. सांग विमानाच्या बोनेटला लाव. ड्रायव्हरला का ते बोनेटला लावायला तू लिंबू मिरची? आणि इकडे गो बा, इकडे. यस. हा बघ, हा धोंड्या रानाचा अंगार आहे. त्याला पण लाव ड्रायव्हरला. आणि थोडासा असं बोनेटवर फुंका करून. हो सर, मी करते. सॉरी, टोटली फाईन. बी कम्फर्टेबल. सम्या, मुलगी चांगली आहे. लगेच लग्नाची बोलणी करून टाकूया काय? बाबा, तुम्ही माझ्या लग्नाबद्दल विचार सुद्धा करू नका. लक्षात आलं? ठीक आहे, मी माझ्या लग्नासाठी विचारतो. काय बोलतो बाबा? मस्करी केली रे. तुम्ही मस्करी करू नका. हो, पहिला प्रवास आहे की नाही तुमचा विमानाचा? एन्जॉय करा ना मग. खास तुमच्यासाठी मी बिझनेस क्लासचं तिकीट काढलंय की नाही. एन्जॉय करा तुम्ही. सीट बेल्ट लावा. बघू. एक मिनिट इकडे या. आणा इकडे. हे पोट ना चेक इनला टाकायला पाहिजे होतं. फालतू जॉब करतो. म्हणजे तुमचे सगळे दर्जेदार, माझे फालतू. हे बरं आहे तुमचं. बसा बाबा, बसा. हळू जरा. आम्ही विमानाने आम्ही विमानाने. रिक्षाने जातात ते. याच विमानात आहेत. त्यांना काय चिडवताय बाबा? लहानात का भाऊ तुम्ही? नमस्कार. वामन चौगले, रत्नागिरीला असतो. हा माझा मुलगा समीर चौगले. हॅलो. इंजिनियर आहे. इंजिनियर. त्यात ओरडण्यासारखं काही नाही. जरा 2 लाख पगार. 2 लाख. मला हसतो का रे? 2 लाख पगार तर बाबा, बिझनेस क्लास आहे. इकडे सगळ्यांचे पगार 15 लाखापासून सुरू होतात. सगळ्यात कमी माझाच असेल 2 लाख. नाही, पण आम्हाला
मला खूप झाले हो 2 लाख. काय मुलगी मिळत नाही हो. काय चेहरा बघता क्षणी लगेच मुलगी नकार देते. ही बघ काहीतरी करते. नमस्ते यात्रीगण, कृपया ध्यान दीजिए. घरचे काय करतात? घरचे शेत जमीन आहे का? शेत जमीन. तिला कशा डिस्टर्ब करताय? तिला करू दे ना ते. इस विमान में 4 दरवाजे हैं. आमचे 22 एकर आहे. 22 एकर. चारी बाजूने बांध घातला इकडे. अगर ऑक्सीजन की आवश्यकता हो तो आप मास्क ले सकते हैं. पावसाचं आपल्याला काय? पावसाच्या भरोश्यावर कोण राहतो? बाबा थांबा ना जरा. तिला करू दे आगे ना. की तिला सूचनाएं आपको पता ही होंगी, याद ही होंगी. कृपया एडजस्ट कीजिए. नमस्ते. Captain speaking to you. Remember, Captain Patton, Captain Goswami is a pilot and co-pilot. होय काय? वैमानिक आहे. पायलट बोलतोय. जरा शांत. 30,070 feet high. म्हणजे I think so. The weather is cold and very cold. अरे म्हणजे काय? बरं बरं चालतंय चालतंय. हॅपी चिल्ड्रन. ओके. म्हणजे काय ते सांग. गबस जाड्या. रिलॅक्स रिलॅक्स. आता काय होणार आहे? काय नाही आता ते हे होणार आहे. ते टेक ऑफ घेत आहे. तुम्ही शांत राहता. आता जाणार? हो विमान टेक आता ऑफ चालू होणार? हो चालू होणार. बाबा तुम्ही जरा हळू. ए सम्या, ए चालू झालं. हो बाबा. ए हळू. अरे मेले हळू चालू. अरे मेले नको. चावलात बाबा मला तुम्ही. थांबलं का रे विमान? थांबलं? थांबेल कसं? वर आहे हवेत. आता बघा ना बाहेर सरा. हा हवेत. बाबा असं करून हवेत आलो. हवेत आलो. सगळ्या माझ्या लेकरा इच्छा पूर्ण केली रे. हो बाबा हो. माझ्याने गंगीची इच्छा होती. हो हो बाबा. असं एकत्र विमानात बसायची पण गंगी गेली ढगात. आपण बिझनेस क्लास मध्ये मी जरा. आता आलो ढगात. गंगा हळू बाबा. गंगा तुम्ही जरा प्लीज हळू बोलाल बाबा. मला कोकरा इच्छा पूर्ण केली रे माझी. हो बाबा जरा समय अजून एक इच्छा पूर्ण करशील? बोला ना. मी आहे ना मला बाबा. वचन द्या आधी. मी देतो वचन देतो. मी आहे ना. बोला. थोड्या वेळासाठी आई बन ना. आई बन म्हणजे? माझी इच्छा होती रे. मी आणि गंगी असे एकत्र विमानात प्रवास करणार होतो. गंगी गेली आधी. दे बन ना सम्या. अरे पण मी कशी बनू आई? मला कळत नाही तुम्हाला काय बन ना. म्हणायचं. गंगीचा आत्मा पण शांत होईल सम्या. मी आहे सगळी तयारी केली. काय घाबरू नको तू. हे बघ मी गंगीला सोबत घेऊनच फिरतो. हे जर असं घ्या इकडून असं. अरे बाबा हे काय चाललं? मी बिझनेस क्लास मध्ये आहे. मी सगळी तयारी केली आहे सम्या. काय घाबरू नको. सगळी तयारी केली आहे इकडे. बाबा हे खूप खूप होतोय बाबा हे. बाबा ह्याला अर्थ नाही. असं घे डोक्यावर ना घे. गंगे हे याला अर्थ नाही बाबा. ऍक्च्युली कॉर्पोरेटचा मी मॅनेजर आहे. गंगे शेवटी आज आपल्या सम्याने आपली इच्छा पूर्ण केली ग. माझ्या सम्यावर खूप प्रेम आहे. फार बालिशी वाटते हे बाबा. सम्या माझ्या सम्या आपल्या पोटे जन्माला आला. हे आपलं भाग्यच म्हणायचं. बाबा हसतात. मी स्वतः हसतोय माझ्यावर. हे हो तुम्हाला मी तेच सांगतोय. तर त्या दिवशी नाही ऍक्च्युली तुम्ही सीट बेल्ट ओपन करू शकता हे सांगायला. हे खोलू? Yes. उघडा हे उघडा. खोल. मला काय असं. अहो हे बाबा असं ठीक आहे. बरं आलं बाबा. बाबा जरा जरा शांत बसाल का तुम्ही? बाहेर बघा. बाहेर बघा ना. हे बघा कोकण सुरू झालं का बघा. हे सम्या. हा हा. अरे समुद्र किनारा दिसतो. हा. आपलं रत्नागिरी असणार. रत्नागिरी तो ए मेला संजय लकाशी. ए मेला इकडे इकडे वामन वामन. अरे वर बघ. इकडे बघ.
मेला आयुष्यभर मला चिडवलंच ना, माझ्या पोरानं बघ मला विमान प्रवासाला घेऊन आलाय. हा इकडे इकडे बाबा जरा वर बघ या संध्या, वर बघ. वर बघा, खाली बघतोय, दिसतं केवढा वरतून तुम्हाला. नका असं करू काय? बाबा, जरा शांत बसा ना. ए सम्या सम्या हा. सम्या, महादेवाचं मंदिर आलं सम्या. ए बाय, एक काम कर, हे त्या ड्रायव्हरला दे, सांग महादेवाच्या मंदिराच्या इथे हॉर्न माराने जरा नारळ चढव म्हणून. हा अरे बाबा काय चाललंय तुमचं, वरतून कसं ओके. आणि एक हा रुपया आहे, हा ते महादेवाच्या मंदिराच्या बाजूला नदी आहे, तिकडे 1 रुपया टाक म्हणावं बाबा. अरे बाबा काय चाललंय विमान. महादेव आहे म्हणून सगळं, बाकी काय रिअली नाही व्हेरी सॉरी. नाही ठीक आहे, मी सांगते. है ना. Yes, yes. तुम्ही झोपा आता बाबा, झोपा. खूप झालं, खरंच झोपा, खूप झोपूया दमलात. हो बोलतोय. खरंच झोपा. झोपूया झोपूया झोपूया. घाम आला तुम्हाला, झोपा. हा, थकाला. झोपूया झोपूया, आपल्या काय लगेच झोपूया. काय वेळ कुठं लागतो बाबा. अरे बाबा असं, बाबा एक मिनिट उठा. इथे कुठे झोपताय हे मध्ये. असू दे रे. अरे उठा ना. मऊवर झोप नाही लागणार, हे आपलं बरं आहे. अहो नका हो बाबा, बिझनेस क्लास मध्ये होता पण. हो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? अरे नाही, तर मग अहो, तसं नाही हसत बोलता. नका वाच, हसते ते. अरे, उठा असू उठा दे बघू. ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम रिअली अरे, या बाबा, इथे चप्पल बसा. घेऊन. इथे बसा. हा, जरा बसा इथे. बसूया. आपला काय बसूया. आता शांत झोपा, कळलं का तुम्हाला. हा. झोपायचं आता तुम्हाला. हा शांत झोपूया, झोपा. आपला काय झोपूया. नाही रे, शांत जरा शांत बसा. गाणं नका. एक्सक्यूज मी सर, या फूड पॅकेज. बाबा हा, हा. खायला आलंय. काय बाय, नाव काय तुझं. प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी. लग्न झालंय नाही नाही ना. मग बघ एखादा इंजिनियर, त्याला 2 लाख पगार असेल असा, लगेच सापडेल, काय टेन्शन नाही. मग माझ्या डावीकडे बघितलं तर लगेच अरे सापडेल. आय एम सॉरी. का फक्त दिसण्यावर जाऊ नको, म्हणजे कुरूप लोक पण संसार व्यवस्थित करतात. हो. तुमचं काय चाललंय बाबा. रिअली व्हेरी सॉरी. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तुम्हाला आणखी काही हवंय? नाही कॉफी? हा कॉफी. बाबा तुम्ही चहा घ्याल का. हा सुनबाई, सुनबाई. सुनबाई म्हणायला लागला. डेअरिंग एवढी वाढली तुमची. हिंदीत बोललो म्हणजे सुनोबाई. Yes. वो ताईत वाली चाय मधला ना. ताईतवालीचा. म्हणजे वो ताईत रहता ना, बुडो बुडो के. अरे टी बॅग्स म्हणतात, ताईत घालतात का. वो मतला ना. हाँ, ठीक है. कब बशी में लेके आना. हाँ, ठीक है, और please, बशी लेके ना, बशी वो फुरके 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 मारने में मजा आता है. तुम्ही जा नाही तर बोलतच बसतील ते. हा? Please, please. चहा आणि येते, येते, आण, येणार, आण, येणार. आण, हो, आण. सुनबाईने बनवला. फु. बाप नाही हे मला बोललं पाहिजे. बाप एक मिनिट. येस. काय सुनबाई, घरच्यांनी काय शिकवलं नाही आईने जेवण बिवण बनवायला. का हाताला चव नाही तुझ्या. हे बघ, चौगल्यांच्या घरी अशी थेर चालणार नाही. चौघांचं एक कोण मिनिट हा बाबा. हो बाबा, अहो हे काय माझ्या घरातून नाही बनवून आलेलं आहे, हे हॉटेलमधून पार्सल आलेलं आहे. तुम्ही माझ्या घरी या, मग कळेल तुम्हाला माझ्या हातची चव काय. चेहऱ्यावरून तर वाटत ना काय येत असेल. बाबा मला चॅलेंज देऊ नका. मला सगळं येतं. सुगरण आहे मी, सुगरण. उत्तम स्वयंपाक करते. सम्या सांग हा बाबांना, उगाचच माझ्यावर भलत्या चुलत्या आरोप करायचे नाहीत म्हणून. सम्या. हा अरे काय सम्या, तुमच्या दोघांचं काय चाललंय. वेगळं स्किट सुरू झालं की काय तुमचं. तुला खरंच येतं. मला येतं. पुरणपोळी येते. पुरणपोळी येते. हो उकडीचे मोदक येतात. हो येतात. वरणाची आमटी कशी करतात सांग. काय नाही, तुरीची डाळ आपली कुकरमधून शिट्टी काढायची आणि त्यांनी रवीने हाटायची आणि मग त्याला फोडणी द्यायची आणि मग आमसूल आणि चिंच गूळ घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं, झालं. अरे आपल्यासारखीच पद्धत आहे. बरं मला सांग, तुला शिवणकाम येतं. हो येतं. नाचायला येतं. उत्तम येतं. मी एकटीच नाच ना, सगळ्याला कशाला बोलवते. बरं गाणं गायला येतं. गाणं गायला येतं थोडं. अरे उत्तम आहे. हे बघ आपले, हे बघ ही आमच्या समीरची कुंडली. ओ बाबा, तुमचं काय ह्याच्यावर असा नंबर पण आहे. तुझी कुंडली व्हॉट्सअप कर. जमलं सगळं तर ह्याच महिन्यात बार उडून टाकू लागणार का. बाबा जरा शांत बसा. बाबा जरा शांत बसा. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्हाला माहिती नाही माझे बाबा कसे आहेत ते. म्हणजे त्यांना तसं म्हणायचं नसतं, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे त्यांनी जो काही त्रास दिलाय. नो नो, इट्स टोटली फाईन, टोटली फाईन. त्याने किती कष्ट केले तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी, तुम्हाला मोठं करण्यासाठी. तुम्ही सुद्धा किती प्रेमानं त्यांना हा विमान प्रवास घडवायला इथे घेऊन आलात. आणि तुम्ही याचा कॉम्प्लेक्स काय घेताय हो. अगदीच ठीक आहे. मी सुद्धा अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी आहे. मी सुद्धा माझ्या आजोबांना जेव्हा पहिल्यांदा विमान प्रवास घडवायला आणलं होतं ना, तेव्हा ते सुद्धा असेच एक्साइट झाले होते आणि असाच गाजावाजा करत होते. सो टोटली फाईन. आणि एक सांगू का, मला वाटतं
माणसं विमानापेक्षा मोठी असतात अहो. बघितलं, बोललो होतो ना पोरगी चांगली आहे. काय ग पोरी, आमचा समीर आवडला ना तुला? तुम्ही डायरेक्ट लग्नच लावून टाकलं माझं. लाजली म्हणजे आवडलास तू. हे पण आम्हाला काय लपून ठेवायचं नाही. हे बघ, हे आहे ते असं चाललंय. हे पोरी काय, अगं ऐक माझं. वा वा, जबरदस्त. खरं सांगू, मला ही सिच्युएशन खूप आवडली आहे आणि हे सगळं माझ्याबरोबर घडलंय. खरंच मी माझ्या आजोबांना आणि आजीला पहिल्यांदा विमान प्रवासासाठी नेलं होतं. अर्थातच एवढे क्रेझी नाही आहेत माझे आजोबा, पण त्यांनी मला खूप प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. त्यामुळे मी खूप रिलेट करू शकले. मस्त मजा आली. सरपंच, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? तुम्हाला यार ऍक्च्युली सॉरी, मी आज असं थांबायला पाहिजे. कॉम्प्लिमेंट टू यू ऑल्सो. म्हणजे तू सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व छान झालीस. समीर, तू तर एक्स्ट्रॉर्डनरी काम केलंस, पण प्रसाद, तू जो टोन मेंटेन केला थ्रू आउट, टोन परफेक्ट. म्हणजे कुठेही तो सरकलाच नाही. तो दॅट इज द कॅरेक्टर यू वेंट इन टू. सुपर. आणि ऑफकोर्स डायरेक्टरचं पण अभिनंदन. त्यांनी अक्षरशः असं आपल्याला असं फील दिला का हे विमानात घडते आहे. आणि डायरेक्टरचा आवाजसुद्धा ऐकला आपण. आणि सचिनचं विशेष अभिनंदन. त्यांनी अगदी करेक्ट तो पायलट कधी काय बोलतो ते कधी कोणालाच कळत नाही. अगदी सुपर ऑब्झर्वेशन आहे ती. पण ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट. आणि ते प्लेन टेक ऑफच्या वेळेला ते प्लेन राईड आहे का रोलर कोस्टर राईड आहे? तुझी रिॲक्शन दिली ती सुपर. मी तुम्ही दोघांनी असा फील आणलात का हे प्लेन खरंच टेक ऑफ होते. अरे वाह, क्या बात है. आय थिंक यू गाय डिझर्व समथिंग ग्रेट अँड द ओनली आन्सर इज डबल धमाका फॉर यू. तुम्हा दोघांबरोबर काम करणं हे ॲक्च्युली ही पर्वणी आहे आणि खरं तर टेन्शन आहे. पण तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मागच्या पर्वात विनोदाचं एक धमाल रसायन महाराष्ट्राला परिचित झालं आणि ते म्हणजे सचिन गावडे. आज ह्या सचिन सोबत येत आहेत बाणकोटी बोलीचे बादशहा प्रभाकर मोरे आणि आपल्या वेगवान बोलीने अंशुमनला सुद्धा चकित करून सोडणारी विनोदाची सुपर फास्ट एक्सप्रेस सुहास परांजपे. बस प्रभा, बस. अति झाले आता. डोक्यावरनं पाणी जायला लागलंय आता माझ्या. मला इथे 2 मिनिटं सुद्धा थांबायचं नाही. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. मी काय देवाला नवस केला होता तुझं तोंड बघायला मिळावं म्हणून? आग लागली तुझ्या तोंडाला ती. अगं हा तोंड बघून बघून ना मला आता कंटाळा आलाय. शिल तोंड आहे तुझं, शिल तोंड. हो, भात कसा शिला होतो तसं तुझं तोंड शिलाय. मी काय बोलतो आई? माझं तोंड शिळ आहे? मला बोलायला लावू नकोस. मी जर बोलायला लागले ना की मग तुला राग येईल. अरे मग बोल ना. बोलतेस ना आता. मग त्या दिवशी मैत्रीण आली होती ना माझी, तुझ्याकडे बघून काय म्हणाली माहितीये? काय? ए, कुठल्या चोर बाजारात आणलंस याला? काय अँटिक पीस आहे? आठवतंय? मारायचं नाही माझ्या पोराला, मारायचं नाही. योग्य ठिकाणी हसतोय तो. तू काय स्वतःला रूपाची राणी समजते? आहेच मी. 2 किलो मेकअप तोंडावर थापला. आणि त्या दिवशी माझ्या बरोबर ना अँटिक मार्केट मध्ये आली होती. सगळी लोक म्हणायला लागली ही बघा फर्निचर वाली बाई. वासाड्या. हे बघ, मला तुझ्या बरोबर अजिबात राहायचं नाही आहे. पण मी काय बोलतो? तू काहीच बोलू नको. हे सगळं तुझ्या मुलं घडलेलं आहे. माझ्या मुलं? हा म्हणजे काय? हे बघ सुहास, मला घसत फुट हवाय. काय असतं ते? काय हवंय तुला? काय ते काय असतं ते घसड काय ते? घटस्फोट. हा तेच. मला घटस्फोट दे आणि मोकली हो. ठीक आहे, घटस्फोट हवाय ना तुला? मी देते घटस्फोट. आपल्यामुळे माझ्या मुलाचा प्रॉब्लेम व्हायला नकोय मला. त्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुला घटस्फोट देते. सांभाळ याला मी झाले.
तुझ्या मालकीची एक पण गोष्ट माझ्या घरात नको पाहिजे. आता हा माझ्या मालकीचा झाला. मुलगा हवा असं तुझंच म्हणणं होतं ना. झाला ना मुलगा, घे मुलाला मग तुझ्याकडे. बाबा ए बाबा, राग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे वासाड्या, मी तुझा बाबा आहे. तुम्हाला सांगतो मंडळी, जन्माला आल्यापासून यानं मला बाबा म्हणून कधी हाक मारलेला नाही आहे. अरे मला आई म्हणून हाक मारतो आणि ह्या वासाडीला बाबा म्हणून हाक मारतो. अरे एवढंच काय नाही, अगदी लहान होता ना तेव्हा सगळ्या शेजारच्या चालीतल्या लोकांना बाबा बाबा म्हणून हाक मारायचा. त्यातल्या अर्ध्या लोकांचे घटस्फोट झाले. दात काढला तो भांडण मारेल. ही तुला सवय गेली नाही. ए पोरा, अरे मी तुझा बाप आहे ना बाप, मला कधीतरी बाबा म्हणून हाक मार. अरे पण मी तरी काय करू, आमच्या शाळेत पण हेच शिकवतात. प्रभा हे मुलीचं नाव आहे आणि सुहास हे मुलाचं नाव आहे. अरे 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 अरे, काय आई बाप आहेत, काय नाव ठेवली नाही. सुहास. आता एक मूल जर जन्माला आल्या आल्या त्याला मिशा आल्या म्हणून असा सुडू उगवायचा. सुहास. आणि तुमच्या आई बापाने किती काय दिवे लावलेत रे, काय दिवे लावलेत, काय नाव ठेवल्याचं? प्रभा. ए माझं नाव प्रभाकर आहे, प्रभाकर. पण ना तू नुसतं प्रभा प्रभा म्हणून माझ्या नावाची वाट लावलेली आहेस. अरे तुझ्या मुलं सगळी चालीत लोक मला प्रभा म्हणून हाक मारतात. माझे टिंगल टवाली करतात माहितीये. त्या दिवशी शेजारच्या वहिनी आले, काय म्हणाले माहितीये? हो प्रभा वहिनी, तुम्ही अजून गाऊन नाही घातलं. कानफाट मुली नसतील तर. आणि समीर भाऊजी काय म्हटलं माहितीये? काय काय हो हो सुहास भाऊ कुठे गेलेत? सलून मध्ये दाढी करायला गेलेत की काय? अरे तुझ्या नावाचे गोंधळा मुलं, माझं बालपण कसं वाया चाललंय ना. साडी नेसलेला माझा बापूस आणि दाढी करणाऱ्या लुंगीवर माझी आईच. तू एक शब्द बोलू नकोस. तू जन्माला आल्यापासून लोकांना कसं तोंड देतो ना हे आम्हाला माहितीये. माहितीये कसं तोंड देतो? तू जन्माला आलास ना तेव्हा डॉक्टर सुद्धा मला म्हणाले होते, सॉरी हे कार्टे जन्माला आले. का काय असं भस्कन रडला होतास तू? अरे लहान मुलांना काचेच्या पेटीत ठेवता, तुला हार्मोनियमवर ठेवला होता. कसे केस आहेत रे, कसे केस आहेत. केसांचा जंजाळ होता लहानपणी. अरे तुझा जावल करण्याच्या वेळी ना कार्पेंटरला बोलवावा लागला होता. का केस कापायला ना त्याची कैची अडकली होती तुझ्या केसात. ती काढण्यासाठी कार्पेंटरला बोलवलं तर त्याची करवत सुद्धा तुटली. शेवटी रंधा मारायला लागला ना तेव्हा तुझं जावळ झालंय. कुणी असं बालपण कुणाचं उपभोगलं नसेल रे, तसं उपभोगलं मी तुझं बालपण. कसा होतास रे तू, कसा होतास? तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. माझ्यामुळे? हो, तू जन्माला आलास आणि आम्ही पहिलं भांडण केलं आणि आता घटस्फोटापर्यंत येऊन थांबलोय. तुला माहिती, तुझ्या जन्माच्या आधी मी आणि प्रभा किती प्रेम करायचो एकमेकांवर. बाजूला लव सीन सुरू होते. सतत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसलेले असायचो. रात्र नाही दिवस नाही, फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम. प्रभा, आठवते तुला ती रात्र? आठवते ना, आठवते ती रात्र. ज्युरासिक पार्क बघता बघता डायनोसॉर बघून तू रोमॅन्टिक झाली आणि हे नक्षत्र जन्माला आलं. आता सांभाळ त्याला, तू सांभाळ. अगं किती झालं तरी तुझा तो डायनोसॉर हाय. फक्त माझा डायनोसॉर आहे तो. फक्त मी रोमॅन्टिक झाले होते, तू रोमॅन्टिक झाला नव्हतास. आठव त्या पिक्चरच्या वेळेला काय झालं होतं. मी रोमॅन्टिक झाले, तू रोमॅन्टिक झालास आणि त्या चित्रपटातल्या डायनोसरला काय म्हणालास तू? वसरे जरा तिकडे बघ. आणि त्याच्यानंतर हा डायनोसर आला. हे तुझ्या अंगातले किडे आहेत ना, तुझ्या अंगातले किडे, त्याचं हे पाप आहे. एक शब्द बोलू नको. एक मिनिट इथं मध्ये ये. आता ह्यालाच विचारूया. मला सांग, तुला कोणाबरोबर जायचं आहे? मला शिवाली बरोबर जायचंय. तुम्हीच दोघं स्केच करता, मला एक डायलॉग नाही दिला तुम्ही. माझ्या फक्त काय एक्सप्रेशन साठी मला बोलवलंय. ठीक आहे, तुला बोलायचं ना, बोल. चल बोल.
हे बघा तुम्ही मला दोघं पण आवडता हा मला ना असं सोडून जाऊ नका मी तुमच्या पाया पडते. ठीक आहे. मला ठीक आहे तू एक काम कर सुहास तू 3 दिवस ठेव मी 3 दिवस ठेवतो. आणि उरलेला 1 दिवस ते तुझं तू बघा. 3 दिवसाच्या वर 1 दिवस सुद्धा सांभाळणार नाही मी आला. मी पण हा ठीक आहे ठरलं आता मग आम्ही जाऊ. एक मिनिट मी तुमच्या पाया पडतो तुम्ही जाऊ नका. अहो मी तुमचा मुलगा आहे ना मी तुम्हाला कधीच त्रास देणार काय? नाही पण मला असं सोडून जाऊ नका मला घ्या ना. ठीक आहे ठीक आहे हे बघ हिनं एक कारण सांगावं की मी तुला का सांभाळायचा मग मी एक कारण सांगेन की हिनं का सांभाळायचं. 2 वेळा मीच सांभाळायचं आहे. त्याच्यामध्ये मी का सांभाळायचा ठीक आहे सांग ठीक आहे, कारण. मी कारण सांगते. ओकलं, हा बघ याचा चेहरा बघ. चेहरा रंग रूप कुठल्या अँगलने तर तो माझ्यावर गेलाय. 4 चौकात मी सांगितलं ना हा माझा मुलगा आहे तो लोक म्हणतात मला हो मग याचे बाबा काय युगांडाला कामाला आहे. हा माझ्यावर गेलेलाच नाहीये हा मला शोभतच नाही. ठेव तुझ्याकडेच. अरे मला तरी कुठं शोभतोय अरे मी केवढा राजहंस दात काढू नको. अरे एक तर मी बानकोटी बोलतो हा आगरी बोलतो त्या कदमांचा अरुण आहे कदमांचा अरुण त्याने माझा एक तरी शब्द उचललाय. कुठला वासाळा. त्याला हे पण जमलेलं नाही एक विल मी त्याला मुलगा मानेन. अरे मग हा काय वाईट आहे. अगं, तो आला या बा तू बरं ते जाऊ दे हा ते जाऊ दे. मला सांग तुला शालू झोका दे ग मैना या गाण्यावर डान्स करता येतो. येतो तुला नाच करता येतो. येतो ठीक आहे मी आता गाणं म्हणतो नाचून दाखव. हा वाजवा रे. अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे. हा शालूचा डान्स आहे हा हे शालूचं शास्त्रीय नृत्य आहे. अरे केवढा डान्स आहे तो असा 8 बीट अशी गरकन गिरकी मारायची असा आहे का नाही. आता मी तुला पदन्यास करून दाखवतो. अगं शालू झोका दे गो मैना अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना शालू झोका दे गो मैना. गल्ला अरे माझ्या शालूची थोर परंपरा हा धुलीला मिळविल. तू एक काम कर ह्याला घेऊन जा. मी काय नाही नाही तुला तू द्यायचं तर तू नाही मी नाही नेणार. चल. अरे, तू घेऊन जा. मी नेणार नाही प्रभा. एक काम करू आपण माझ्या डोक्यात एक सॉलिड आयडिया आहे आपण ना 10 20 30 खेळूया. हा चालेल चल चल पटपट. जो हारेल ना मी त्याच्याकडे थांबेल. ठीक आहे. हा? 10 20 30 यस मी सुटलो. अरे तुम्ही दोघं सुटा ना तुमच्या दोघांमध्ये चाललंय ना. ते फालतू. हा आता मी करतो परत 10 20 30 मी सुटले ह्याच्याकडे सापडत. काय मी सुटले वासाड्या पुढचा आकडे बोल 40 50 तर पण आहेत ना. मला नाही येत. तर येत ना मग तुझं तू बघ. हा, मग काय? हा, तुझी चल. कटकट नको ते हा, चल, आम्ही आम्ही जातो, निघालो. अरे मला तर न्याय द्या मी कोणाकडे राहायचा. 1 मिनिट तुला न्याय हवाय ना आता मी सांगते ना तसंच करायचं. इथनं सुटायचं आणि टेरेसवर जाऊन उभं राहायचं. आम्ही बिल्डिंगच्या खाली जाऊन उभे राहणार. तू वरनं उडी मारायची जो तुला झेलेल तू त्याच्याकडे राहायचं. येस हा वरून हा उडी. हा अरे आठ बापूसच का कोण आहे तुम्ही. काय अरे मुलाला तुम्ही टेरेसवरून उडी मारायला सांगता. मग अरे अरे मला ना तुमच्या राहायचंच नाहीये. का आता का 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 मला ना आता शिवाली बरोबरच राहायचंय. ती बरोबर मला झेलेल. मग जा शिवानीकडे. शिवा! शिवानीला. क्या बात है शालूमुळे खूप मज्जा आली. क्या बात आहे. अफलातून सरपंचांना कसा वाटला परफॉर्मन्स. ब्रिलियंट. आणि सचिन तुझं विशेष अभिनंदन. तू खरंच डायलॉग नसून सुद्धा चांगले एक्सप्रेशन दिले. म्हणजे तू म्हणालास का मला इथे कशाला आणलंय फक्त एक्सप्रेशन द्यायला आणि ॲक्च्युली त्यांनी तुला या स्क्रिप्टमध्ये एक्सप्रेशन द्यायसाठी आणलं होतं आणि ते तू छान दिलीस एक्सप्रेशन. तुझ्याविषयी म्हणायचं म्हणजे कमाल आहे. एवढा मोठा ॲसेट सचिन हे दोन्ही टीम्सनी वापरलं. पण नंतर मला कळलं का 1-2 नवीन एंट्रन्स आहेत त्यांच्याबरोबर हे स्ट्रॉंग ॲसेट असलं पाहिजे. पण रिअली सुहास वेलकम आणि प्रभाकर तुला पण वेलकम. आणि तुझा तो डान्स पाहायला मी खरंच आतुर झालो होतो.
आता मला कळेना तू करणार आहेस का नाही करणार. आणि शेवटी तो आलाच डान्स. माझी आई त्या डान्सची फॅन आहे फार मोठी, माहिती आहे तुला. फॅन्टॅस्टिक ब्रिलियंट परफॉर्मन्स. गिव्ह इट अप. अँड इट इज डेफिनेटली अ डबल धमाका. क्या बात है. या त्रिकुटानं पहिल्याच परफॉर्मन्सला मिळवलेला आहे डबल धमाका. सुपर. थँक्यू सो मच. मंडळी, गेल्या महिन्यात 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. त्या दिवशी एका घरात घडलेला प्रसंग आता आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. त्या जर तुम्ही स्वतःला पाहिल्यास निव्वळ योगायोग समजू नये. हा मार्मिक प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहे. विनोदाचा अचूक लक्षभेद करणारा अंशुमन विचारे आणि एकच पंचनं समोरच्याचा विषय कट करणारी चेतना भट. हॅपी बर्थडे बायको. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हे अंशू, काय झालंय तुला? माझा बर्थडे वगैरे नाही आज, प्लीज. ते मला माहिती आहे, पण आज महिला दिवस आहे ना. महिला दिन. तसा 365 दिवस महिला दिनच असतो. पुरुष मात्र दिन असतो. काय करणार त्याला आता. बाकी सगळ्यांना माहितीच आहे. काय पशा झाली तुझी बंकस सुरू. बंकस नाही अगं. मी हे बघ जोक आला मस्त बघ. हे बघा ना. वाघासारख्या मित्राला जन्माला घालणाऱ्या आमच्या तमाम आई साहेबांना आणि त्या वाघाची लगेच छेडी करणाऱ्या तमाम वहिनी साहेबांना आमच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. काय बेटा, कशी शेळी आपलं कसा आहेस तू? नाही, करा खूप थट्टा करा हा तुम्ही. अंशू, तू मला छळायची एकही संधी सोडत नाहीस. हे बघ, मला किचन मध्ये खूप काम आहेत, प्लीज मला जाऊ दे. ऐक ना यार, ऐक ना. हे मला एक सांग, तू रोज डेला मला रोज दिलं होतंस. चॉकलेट डेला चॉकलेट दिलं होतंस. मग महिला दिनाला काय देणार? महिला देणार. कुठलीही महिला देणार. म्हणजे शक्यतो मला कॉलेजमधली मैत्रीणच दे. मस्त डेटिंगला जातो. गप्प बस ना यार. काय आलं? हे बघ, आम्हाला एक दिवस महिला आहे, जागतिक महिला दिन एक दिवस मिळालाय आम्हाला. हा मग तुला त्रास होतो ना त्याचा? मला कशाला त्रास होईल, पण मला एक कळत नाही कशाला पाहिजे तुम्हाला महिला दिन. हा काय प्रॉब्लेम आहे? मस्त सगळं चाललेलं आहे तुमचं. आमच्या पुरुषांच्या बरोबरीने सगळं चाललेलं आहे की नाही. आणि तुला माहितीये का, महिलांना केवढ्या फॅसिलिटीज आहे तरी नाटकं चालत नसते. एक मिनिट. नाटकं काय नाटकं? आम्हाला फॅसिलिटीज आहेत. काय रे अशा आहेत फॅसिलिटीज? सांग जरा. आई शपथ, काय रे? साधी गोष्ट, ट्रेन घे ना. ट्रेन मध्ये लेडीज डबा केवढा असतो तुमचा? हॅलो बाकीचे एवढे सगळे डबे तुम्हाला असतात. पण त्यात तुम्ही चढू शकता. आम्ही जर लेडीज डब्यात चढलो ना, गेले उतरा उतरा लेडीज डबा लेडीज डबा. मागे चुकून एकदा मी चढलो होतो ट्रेन मध्ये, लगेच उतरवलं पुढच्या स्टेशनला. माहितीये काय? अरे बस मध्ये तुमच्यासाठी सगळ्या रिझर्व सीट असतात. कोणी बसलं ना पुरुष की लगेच त्याला खाऊ की गिळू अशा नजरेने बघतात नसते आणि अपमान करून उठवतात. नाटके नुसती. तुला सांगतो, शेअर रिक्षा आपल्या त्या दिवशी मी शेअर रिक्षात बसलो होतो. 3 सीट फुल होत्या, तरी पुढच्या स्टॉपला एक बाई उभी होती. त्या रिक्षावाल्यानं काय करावं? काय मला म्हणाला, जरा बाजू बैठो मेरे, उनको पीछे बैठने दो. मी आपला असा बसून चाललोय. काय अरे तू का चिडतोस एवढा? हा त्या रिक्षावाल्याचा प्रॉब्लेम आहे ना. नाही प्रॉब्लेम तेच म्हणतो, आम्हालाही प्रॉब्लेम असू शकतात ना. मग आम्ही साजरा करू जागतिक पुरुष दिन. आम्हालाही करायचं साजरा. ओके आपलं. काय करणार आहे त्या दिनाला तुम्ही? हा सांग ना, काय करणार? काय म्हणजे काय? पिकनिक, मस्तपैकी मजा, एन्जॉय, धमाल. काय मजा. बस एवढंच म्हणजे हे सगळं सांगितलं तेवढंच करणार फक्त? दुसरं काय करतात? अरे वर्षभर तर तुम्ही तेच करता. म्हणजे रोज तुम्ही ते करता ना, असं दारू पिऊन येता आणि आम्ही काही विचारलं की हे वेडी आहेस का तू? अगं सगळे असं असं नाही कसं म्हणणार. किंवा मग बॉस सांगतो ना यार की कॉर्पोरेटला चालतं ग, चल ना. अशी कारणं रोज देता ना तुम्ही. आणि म्हणे जागतिक पुरुष दिन पाहिजे. काय कशाला अंशू? तुम्हाला कशाला पाहिजे जागतिक महिला दिन? पुरुषांच्या बरोबर सगळं चाललंय की नाही प्रत्येक गोष्टी. कशाला महिला दिन महिला दिन पाहिजे? एक मिनिट. बरोबरीने चाललंय आपलं सगळं? चाललंच आहे सगळं बरोबरीने चाललंय अंशू. काय नाही चाललंय मला सांग तू. परवा मी स्लीवलेस घालून खाली गेले होते तर किती हंगामा केलास रे तू. कुठे? मग उगाच काय स्लीवलेस घातले मी कशाला हंगामा करू? एवढा काय नॅरो माइंड नाही मी, लक्षात ठेव. नॅरो माइंड वगैरे? हॅलो ऐक, तू मला म्हणाला होतास हे असे कपडे घालून जाऊ नकोस, लोक कशा नजरेने बघतात बघ. मी असं बोलणार सुद्धा नाही. एवढं तू बोललास अंशू. आणि तू अशा हाफ चड्ड्या घालून खाली जातोस मांड्या दाखवत पानटपरीवर. एकतर ना त्याला हाफ चड्ड्या बोलून खूप घाणेरडं वाटतं. शॉर्ट्स म्हणतात, कळलं ना? आणि मी मांड्या करतात काय काय दिसणार आहे? काय एवढं आहे? उगाच आपलं नसतं. मग माझ्या दंडात काय दिसणार आहे? काय एवढं?
दंड म्हणजे तसं काय नाही म्हणजे तसं म्हणत नाही म्हणजे ते बरोबर वाटत असं म्हणतो. तुझ्याकडे नाही एक्सप्लेनेशन, मी घालून जाईन ना शॉर्ट्स. काय तू काय मंड दाखवू का उगत बरोबर वाटत नाही काय लगेच. वा वा वा, म्हणजे माझं काय दिसलं तर तुला प्रॉब्लेम आहे, तू काय घालून जाऊ शकतोस. हे बघ तू कुठच्या कुठे इश्यू घेऊन चालले. ठीक आहे ना, बस बस. हे बघ काय म्हणजे परवाचा विषय माहितीये तुला? काय होळीच्या दिवशी काय केलंस तू? काय केलं? अरे त्या परब वहिनींच्या मागे तुम्ही 4 पुरुष बुरा न मानो होली है, बुरा न मानो होली है असं करत जात होता तुम्ही त्यांच्या मागे. अरे ऍक्च्युली काय काय माहिती तू. अरे त्याच्याच मजा चालू होती का? तू एवढं का रागवण्यासारखं काय त्याच्यामध्ये? रागवले मी नाहीच आहे अंशू. अरे राग तुला आलाय. समीर भाऊजींनी माझ्या गालाला रंग लावला ना तेव्हा. आता विषय काढला म्हणून सांगतो. तो समीर आहे ना, तुला माहिती नाही कसा आहे तो. म्हणजे बायकांच्या बाबतीत तुला जाऊ मी बोलत ना अंशू एक मिनिट, विषय भरकटवू नकोस. कशाला टाकल्याने कलर लावतो मी, कशाला विषय भरकटवू अंशू तुझा इगो हर्ट झाला हे सांग. हॅलो, माझा काय इगो हर्ट झालेला नाहीये. मग काय एक मिनिट, ते आत्ताच जाऊ दे ना. लग्नाच्या वेळेला तू काय बोलला होतास मला? काय बोललो होतो? माझ्या 4 क्लोज मैत्रिणी आहेत आणि त्या लग्नानंतर तशाच राहणार आहेत. अरे मग मैत्रिणी आधी होत्या ना, नंतर तू आलीस माझ्या आयुष्यात, मग प्रॉब्लेम काय? मग ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. मी तुला सांगितलं असतं तर माझाही एक जवळचा मित्र आहे आणि तो लग्नानंतर तसाच जवळ राहणार आहे. झाला असता संसार आपला. मग काय बोलले असते मला काय प्रॉब्लेम नव्हता. सॉरी मी एवढा नॅरो पण नाही. ठीक आहे मग प्रॉब्लेम नव्हता तर मग काहीच प्रॉब्लेम नाही मला. कोण आहे पण तो मित्र कोण आहे? असं नाही, मला काय प्रॉब्लेम नाही, पण आता सांगितलं ना म्हणून आता विषय निघाला म्हणून बोलतोय. बाकी काय झाला ना, तुला त्रास झाला ना? मला कशाला त्रास होईल? झाला अंशू. ते बटरफ्लायचे मेसेज येतात तोच आहे का तो? अरे बटरफ्लाय माझी मैत्रीण आहे, किती वेळा सांगू मी तुला? मी काय एक मिनिट बटरफ्लाय तुला माहितीये, तू माझा फोन चेक करतोस तू? मी कशाला चेक करतो? असं त्याविषयी असं पटकन बघितलं मला, असं मला लक्ष नव्हतं. तुझा पासवर्ड सांग ना मला. माझे फोन तू बघतोस, तुझा पासवर्ड सांग मला. चल. अरे माझा पासवर्ड यार, तुला काय आता काय सांग हे काय? अरे पासवर्डचा अरे तुला माहिती का, ऑफिस मध्ये कोणी फोन घेताना म्हणून पासवर्ड ठेवतं. एवढा काय पासवर्ड? ऑफिसची कारण वगैरे देऊ नको. नाही ठीक आहे, चल. प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते, मी दिली तुला, तुझी स्पेस दिली. चल. मग थँक्यू दिलीबद्दल. थँक्यू. ठीक आहे, आता सगळं बरोबरीचं करायचं ना, ठरलंय ना? अरे पण चाललेलंच आहे ना. चाललंय ना, मग अजून ऐक ना पुढे. काय? आता तू यापुढे तुझं आडनाव बदलायचंस. मी कसं भट विचारे लावते तसं तू विचारे भट असं लावायचंस. हे काय येडच काय विचारे भट काय कसं वाटतं? नाही म्हणजे अगं तू भेटेस का? हे बघ, जनरली मुली लग्न केल्यानंतर त्यांच्या आडनाव बदलतात, पुरुष नाही बदलत. मग जनरली मुली येतात ना पुरुषांकडे राहायला. मग तसं तू आता माझ्याकडे राहायलायचं, किमान पुढची 2 वर्ष. तू डोकं फिरलंय का? अगं असं काय करतोय? असं होतच नाही. आपल्या परंपरा काय आहेत? परंपरा बघे मागे मानतच नाही. म्हणजे माझा जॉब इकडे आहे ना, असं काय करतोस तू? माझा जॉब इकडे आहे. बरोबर. मग तुझा जॉब इथे, मग आपण इथेच राहूयात. पण ऐक ना, आपण पुढच्या आठवड्यात जातोय ना गावाला, गोंधळ आहे तिकडे. तू सगळी तयारी केलीस ना? हो. नंतर प्रॉब्लेम नको उगाच. सगळी तयारी केली रे बाबा. पण ऐक, काय? मी साडी नेसणार नाही. म्हणजे? म्हणजे मी साडी नाही नेसणार, हातात बांगड्या वगैरे नाही भरणार, मंगळसूत्र नाही घालणार, भांगेत कुंकू पण नाही भरणार. यार असं करू नको यार. माहिती ना, म्हणजे काय म्हणते गावची माणसं तुला माहिती आहेत ना, वडील जरा जाम कटकट करतील यार. नाही बघ, ते ऑलरेडी म्हणतात की मुंबईच्या बायकांना शिस्त नाही. तू प्लीज तेवढा कार्यक्रम तेवढं काय करू नकोस प्लीज यार. बरं ठीक आहे, मी साडी नेसीन, मग तू पण धोतर नेसायचंस. धोतर मी तर काय, मी जीन्स घालतो, इतकी वर्ष जीन्स घालतो, धोतर काय मध्ये चुकत काहीतरी. अरे पण मग मी पण जीन्स घालते ना एरवी. अरे नको यार, बरोबर नाही वाटत माझं. ऐक तू तेवढा फक्त प्रोग्राम बघता काल, बाकी मला काय म्हणायचं नाही. ठीक आहे, मी साडी नेसीन, मी मंगळसूत्र पण घालीन. मग तू पण काहीतरी गळ्यात हातात सौभाग्याचं लेणं काहीतरी घालायचं. मी असं भांगेत कुंकू भरीन ना, तू भांगेत हळद भर. व्हिडिओज काय? अरे आमच्याकडे प्रूफ आहे ना हे. तुमच्याकडे काय प्रूफ आहे लग्न झाल्याचं? अरे आमचा पडलेला चेहरा लगेच सांगतो लग्न झालं याचं. झाले? बायकांवरचे विनोद करून झाले? नाही सॉरी, म्हणजे मला माहिती आहे काय काय गोष्टी
अति आहेत. मला माहिती काय चुका होतात काय काय म्हणजे खूप. अरे काही गोष्टी नाही अंशू, बऱ्याच गोष्टी चुकतात. काय तुला माहितीये का, मी परवाच टीव्हीवर बघितलं होतं. काय? अरे तिकडे ते दुष्काळग्रस्त भागात ना अशा बायका खूप लांब लांब जातात पाणी भरण्यासाठी. मग हा एकाच विहिरीवर अशा 7 वर्षाच्या मुलीपासून 60 ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्या अशा 300-450 बायका पाणी भरत असतात माहितीये. तिथे दिसतो का रे पुरुष तुम्हाला? अरे तिकडे गावाकडे कसं काय काय लोक शेतावर जातात ना कामाला, काय काय पारावर बसतात. आणि गावाकडे प्रॉब्लेम काय माहितीये का, असं बाईला मदत केली की म्हणतात हा बघ बायकोचा बैल म्हणून. पण तू गावाकडे कुठे जातेस यार, इथे मी तुला मदत करत नाही का? मी तुला दळण आणायला मदत करतो, मी कांदा कापून देतो, तुझी सगळी कामं मी करत नाही का? काय म्हणाला अंशू? एक मिनिट, काय तुझी सगळी कामं मी करत नाही का? तुझी कामं अंशू, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे अरे तुझी कामं म्हणालास तू, ही सगळी माझी कामं नाहीयेत. आपण बरोबरीचं करायचं ठरवलं की नाही, मग कामं पण वाटून घ्यायला पाहिजेत. हे बघ मी ऑफिसचं करते, घरातलं सगळं करते, ते ऑफिस टू घर या प्रवासात पण ना मी घरातल्या कामांचा विचार करत असते अंशू. तुला माहिती का कितीतरी बायका आहेत ना त्या घरातलं बघतात, ऑफिसचं बघतात, मुलं बाळ, सासू सासरे, अरे नवऱ्याला जे काय हवं नको सगळं बघतात यार, पुढ्यात आणून देतात नवऱ्याच्या. आम्हाला बायकांना काय वेळच नसतो स्वतःचा. म्हणजे आम्हाला वेळ मिळतो तो स्वप्नात, नाहीतर झोपल्यावर स्वप्न बघण्यात. आणि पहाटे अलार्म झाला ना की मग झोप पण मोडते आणि मग स्वप्न पण मोडतं ना, काय फायदा त्याचा. अरे अरे नाही बघ मला माहिती आहे. बस नाही आय एम सॉरी. म्हणजे मला माहिती आहे की म्हणजे आम्ही फक्त बोलतो की बायकांना आम्ही पुरुषांच्या बरोबरीने घेतलेलं आहे, पण त्यात सुद्धा आमच्यातला पुरुष हा डोकावत असतोच. म्हणजे आता त्याची तीव्रता कमी झाली असेल पण तो पुरुष मध्ये मध्ये डोकावत असतोच. नाही पण आता मी माझ्याकडून सांगतो, मी आता यापुढे महिलांवर जोक करणं किंवा त्यांची इच्छा करणं नाही करणार, म्हणजे बंद करणं. नाही तू इतकं राबतेस, वर्षभर मरतेस, आयुष्य खर्ची घालतेस. एक दिन बनता है तुम्हारा यार, एक दिन तुम्हारा दिन बनता है यार. हॅलो एक मिनिट, हे आम्ही राबतो कष्ट करतो म्हणून नाही हा जागतिक महिला दिन. उपकार नकोय का हे, पुरुषांची सहानुभूती म्हणून वगैरे नकोय आम्हाला हा दिवस. अरे हे बघ तुझ्या माहितीसाठी मी सांगते अंशू, पूर्वी ना महिलांना मतदानाचा अधिकार पण नव्हता, स्वतःचे काहीच असे हक्क नव्हते. ते त्यांनी जगातल्या सगळ्या महिलांनी ना असे संघर्षाने ते हक्क मिळवलेत, म्हणून हा दिवस साजरा करतो आम्ही. काय यार हे आमच्या अशा स्वातंत्र्याचा हा दिवस आहे महिला दिन. आणि ना तो कसा सेलिब्रेट करायचा ते आमचं आम्ही बघून घेऊ. हे असे तुम्ही जे विनोद करता ना, चेष्टा करता, ते फक्त बंद करा यार प्लीज. नाही येस सॉरी, म्हणजे मला थँक्स पटवून दिल्याबद्दल. गुड. चहा करू तुझ्यासाठी? ए बाबा प्लीज तू चहा वगैरे करू नको. अरे करतो ना मी. अरे ऐक हे बघ मला एकतर दुसऱ्यांच्या हातचा चहा आवडत नाही. अरे मी बनवतो. आणि तू तर नकोच रे बाबा अंशू, तू चहा पावडर जास्त टाकतोस आणि दूध पूर्ण वाया घालवशील. प्लीज नको करूस. मी कर, तू एकदा करशील आणि मला 10 वेळा ऐकून दाखवशील प्लीज. अरे करू दोनदा दोन्हीकडून बोलतेस तू आता, असं काय करतेस तू? आता केलं तरी बोलतेस, नाही केलं तरी बोलतेस. मी अशीच आहे. हा हे चहा बरोबर ब्रेड बटर आणू ना? भजी कर भजी. अंशू भजी यार आता. मी असाच आहे. ठीक आहे मग मला कांदा चिरून दे. तो वरती 3ऱ्या डब्यात ती पीठ ठेवले ना ते मळून असं एकत्र करून मला भिजवून दे. माझं सगळं आवरून मी भजी करून दे ना तुला. असं काय करतेस तू? मी अशीच आहे. क्या बात है. अतिशय उत्तम सब्जेक्ट तुम्ही अतिशय मार्मिक पद्धतीनं सादर केलात आणि लईच भारी, मला भरून आलं यार. क्या बात है. थँक्यू सो मच. सरपंच तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अंशुमन आय लव्ह यू यार, टू गुड. कॉन्सेप्ट पण ब्रिलियंट आणि चेतना तू पण सुपर साथ दिली. दोघांनी अगदी ब्रिलियंट. म्हणजे आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द एंटायर टीम, लेखक दिग्दर्शक सगळ्यांना. इतका सुंदर विषय, इतका डीप विषय, इतका सिरियस विषय, इतका सुंदर असा ह्युमरलेस हाताळला. ब्युटिफुल. आणि तो छान पंच होता का गावाला तू साडी घालून जायला पाहिजे आणि मग तू धोतर का नाही, ऑब्व्हियसली. आणि सौभाग्याचं लेणं जे काय असते ते बायकांनाच फक्त, का आपल्याला का नाही? खरं म्हणजे असायलाच पाहिजे. म्हणजे ह्या स्किटच्याद्वारे एक फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट, एक हॉर्नेट्स नेस्ट ओपन झालेलं आहे असं मला वाटते. सो अभिनंदन, वेल डन, कीप इट अप. थँक्यू. अँड फॉर द कॉन्सेप्ट, फॉर युअर ब्रिलियंट परफॉर्मन्सेस,
आय विल गिव्ह यू अ डबल धमाका. येस. येस. सो आय होप आता इथून पुढे ॲटलिस्ट तू तरी सौभाग्याचं लेणं वापरायला सुरू कर. जस्ट जोकिंग. बट थँक्यू सो मच. थँक्यू फॉर दिस सब्जेक्ट. थँक्यू. मंडळी, आणि आता आपल्याला कळणार आहे की कोणत्या गावच्या इनामदारांना मिळणार आहेत मानाचे फेटे. आणि हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकच्या या हास्य संग्रामात कोणत्या गावानं बाजी मारली आहे? ॲक्च्युली मला एक गोष्ट सांगायची आहे का जेव्हा जेव्हा मी इथे शूटला येतो तेव्हा एक नवीन एनर्जी घेऊन जातो तुमच्याकडे. म्हणजे तू म्हणतेस ना तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, माझ्या एनर्जीची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि काय आहे म्हणजे एका ॲक्टमध्ये तू सुद्धा परफॉर्म केलं होतंस. येस. आणि त्या ॲक्टमध्ये तू एक डाईव्ह मारली होती तिथून. येस. त्या डाईव्हसाठी खुर्दला अवॉर्ड.